रामकृष्ण हरी मंडळी, शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा, ह्या कुंडीमध्ये मी मोगरा लावला होता आणि या कुंडीमध्येच मला एक गुलाबी कलरचे शेवंतीचा अगदी छोटासा शेंडा मी खवला होता. पण कालांतराने त्या शेंड्याचं एवढं मोठं रोप तयार झालं. आता बरेच शेवंती ह्याच्यातली फुलं सुकलेली आहेत, कळ्या अजून थोड्या थोड्या कुठंतरी आहेत. पण आता काय झालं, शेवंतीचा सीझन संपला आहे आणि मोगऱ्याचा सीझन चालू होणार आहे. तर मी याच्यातली शेवंती काढून टाकणार आहे आणि फक्त मोगराच ठेवणार आहे. तर शेवंतीनं आपण म्हणतो की एखाद्या भाडेकरू ठेवला आहे, तसं मी हा भाडेकरू ठेवला होता शेवंती म्हणजे मोगऱ्याच्या कुंडीमध्ये. तर त्या भाडेकरूने कसा कब्जा केला आहे घरावर ते दाखवते तुम्हाला. मोगऱ्याची कुंडी आहे, पण त्याच्यात मोगऱ्याच्या मुळ्या किती कमी आणि शेवंतीच्या मुळ्या किती जास्त आहेत ते बघूयात आपण. आता मोबाईल लावायचं काय स्टँड माझ्याकडं नाही, मी असंच दाखवते तुम्हाला. बघा, कुंडीमध्ये जर आपलं मातीचं मिक्सचर व्यवस्थित असेल तर आपलं कुंडीतून रोपटं अगदी सहजासहजी निघतं. त्यासाठीच कुंडी भरताना कुंडीमध्ये आपण पालापाचोळा, थोडीशी वाळू वगैरे असं मिक्सचर केलं तर आपल्या कुंडीतील रोपटं लगेच निघतं. तर तुम्हाला दाखवते, ज्यावेळेस आपल्याला कुंडीतून रोपटं बाहेर काढायचं असतं त्यावेळेस आपण कुंडीला असं मारू शकतो. सगळीकडून गोल फिरवायचं आणि असं कुंडीला मारायचं. तर काय होतं, कुंडीतील माती मोकळी होती. बघा आता. आणि आता दाखवते तुम्हाला, आपण असे 2 पाय लावू शकतो कुंडीला कडेने आणि झाड आहे ते असं अलगद उपसून घेऊ शकतो. तर माझी कुंडीतून रोपटं निघलेलं आहे. तर शेवंतीचं दाखवते तुम्हाला. बघा, ह्या मुळ्या एवढ्या ज्या मुळ्या दिसत आहेत त्या सगळ्या मोगऱ्याच्या मुळ्या नाही आहेत. तर ह्यामध्ये बऱ्याचशा मुळ्या ह्या शेवंतीच्या आहेत. तर आता मी काय करते, ही शेवंती सगळी बाजूला काढते आणि ह्या कुंडीमध्ये फक्त मोगराच भरते. कारण गुलाबी शेवंती ही सहजासहजी अगदी एका शेंड्यापासून देखील त्याचं भरपूर मोठं रोपटं तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे आत्ता ह्या शेवंतीचा सीझन संपला आहे. मला पुढच्या जूनमध्ये मी एखादं गुलाबी शेवंतीचं रोप ठेवेल आणि त्याच्यापासूनच भरपूर अशी रोपं तयार करील. तर आता हे रोप मी काढूनच टाकणार आहे. तर बघूयात आता ह्या मुळ्या किती आहेत, आपण शेवंतीच्या किती आहेत आणि मोगऱ्याच्या किती आहेत. आता सुरुवातीला मी सगळ्याच मुळ्या कट करते. बघा कसं मुळ्यांचं जाळ आहे. ज्यावेळेस आपल्या कुंडीमध्ये इतक्या मुळ्या असतील त्यावेळेस त्या रोपाची वाढ व्यवस्थित झालेली असते आणि त्याच्या पुढं ते रोप वाढू शकत नसतं. त्याला त्या कुंडीतील जागा कमी पडत असते. मग त्यावेळेस आपण कुंडीतून रोप बाजूला काढायचं, त्याच्या मुळ्या कट करायच्या किंवा कुंडी तरी मोठी घ्यायची. मग आता ही माझी कुंडी खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे मी फक्त थोड्या थोड्या मुळ्या कट करणार आहे आणि शेवंती त्याच्यातून बाजूला काढणार आहे. याच्यात पिवळ्या लिलीचं तर बी बाप रे, रानात जसा काँग्रेस येतो की नाही तसं पिवळ्या लिलीचं जिथं बी पडेल तिथं रुजतच राहते. किती मुळ्या आहेत बघा. तर ह्या सगळी माती मी मोकळी करणार आहे. शेवंती सगळी बाजूला काढलेली आहे. बघा, शेवंतीच्या मुळ्या खूप जास्त शेवंती वाढली होती. खरं तर ही शेवंती नवीन यायला तयार झाली होती. बघा, छोटी छोटी दुसरी रोपं तयार होत होती ह्याची. वरचं जर हे कट केलं तर खालच्या ह्या शेवंतीला लगेच चांगलाच त्याला चान्स मिळतो वाढायला आणि ही भरकन वरती येतं. पण मी काय, ही देवपूजेसाठी फुलं थोडी थोडी लागत होती म्हणून मी काय हे कट केलं नव्हतं. आणि हे बघा, ही मोगऱ्याच्या पण मुळ्या भरपूरच आहेत नाही म्हटलं तरी. आणि ह्याच्यात मी ही गुलाबी शेवंतीचा अगदी छोटीशी अशी 2 रोपं मी ठेवून देणार आहे. तर दोन्ही पण कामं ह्या कुंडीमध्ये होऊन जातील. आपल्या कुंडीला होल असावं. होल असेल तर ड्रेनेज व्यवस्थित होतं आणि जिथं होल आहे तर तिथं ह्या कुंडीला खालून होल नाही आहे, साईडवरून होल आहे. हे बघा, खालचं होल पाडायचं राहिलं होतं आणि कुंडी भरल्यावर मग मी डायरेक्ट त्याला साईडवरूनच होल केलेलं आहे. तर हे बघा, इथं होल आहे ह्याला. तर ह्याचं ड्रेनेज आहे म्हणायचं व्यवस्थित. तर तुम्ही इथं मधोमध 2-3 होल घेऊन कुंडीसाठी ड्रेनेज तयार करत जा. आणि ज्यावेळेस कुंडी भरायची असेल तर त्या होलावर फरशीचे छोटे छोटे असे तुकडे ठेवायचे. असे तुकडे ठेवल्यामुळं काय होतं की त्याच्यातून माती वाहून जात नाही. तर आता मला तुकडे ठेवायची गरज नाही आहे.
बाग कटिंग केल्यावर जो आपला सुका कचरा निघतो, तर तो सुका कचरा मी सुरुवातीला या कुंडीमध्ये भरून घेणार आहे. तर काय होतं, आपल्याकडं आपण नेहमीच खत पण नाही आणू शकत, तर असा सुका कचरा जर आपण कुंडीच्या तळाला टाकला तर कालांतराने तो सुकून तो कुजून त्याचे खत तयार होते आणि आपल्याला विशेष खतासाठी वेगळी मेहनत पण घ्यावी लागत नाही. तर अशाप्रमाणे मी बघा सुका कचरा टाकलेला आहे. तर बघा सुक्या कचऱ्याने मी जवळजवळ पाऊण कुंडी भरलेली आहे. तर आपल्याला सध्या ही काय वाटतं की बाबा एवढा सुका कचरा घातलाय, पण कालांतराने काय होतं की लगेच हा कचरा कुजतो आणि ह्याच्यातली माती खाली बसली जाते. म्हणून आधीच आपल्याला काय करायचं आहे, थोडासा सुका कचरा जास्त भरायचा आहे. आता मोगऱ्याच्या मुळ्यांना मी काही जास्त हालजील करत नाही, त्याला अलगत असा हा गट्टा इथं ठेवून घेते आणि त्याच्या कडेने माती भरते. तर मला वाटतं हा व्हिडिओ मी 4-5 महिन्यातून हा असा आडवा व्हिडिओ बनवत असेल. मध्यंतरी परिस्थिती अशी होती की मी व्हिडिओ बनवायच्या जास्त नादात पडत नव्हती. दुसरी माती शिल्लक नसल्यामुळे ह्याच कुंडीतील मी माती परत भरते. तुमच्याकडे जर दुसरी माती शिल्लक असेल तर तुम्ही दुसरी भरा आणि ही माती आहे ना तुम्ही 2-3 दिवस उन्हाला वाळू घालात, त्याच्यामुळे त्याची उत्पादन क्षमता फार जास्त होते. तर माझ्याकडे काही दुसरी माती नव्हती आणि बघा ह्या कुंडीमध्ये खाली ओला कचरा सुका कचरा भरल्यामुळं त्या कचऱ्याचं परत आपलं खत होणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या मोगऱ्याच्या मुळ्या पटकन खाली जाणार आहेत आणि भरपूर फुलं आपल्याला हा मोगरा देणार आहे. जर शक्य असेल तर मोगऱ्याची कुंडी भरताना शेणखत नक्की वापरावं, कारण शेणखतामुळं मोगऱ्याला फुलं भरपूर येतात. अगदी सोपी टिप्स आहे ही. मोगऱ्याला जर तुम्हाला फुलं जास्त पाहिजेत असेल तर मोगऱ्याची कुंडी भरताना तुम्ही शेणखत वापरू शकता. माझ्याकडं शेणखत नाही, पण विशेष मेहनत म्हणजे माझ्याकडं जो फळभाज्यांचं आणि फळांचं सालाचं जे पाणी मी करते त्याच्यामुळे माझ्याकडं झाडांना फुलं भरपूर येतात. त्याच्यामुळे मी काही खताच्या विशेष नादी लागत नाही. जे गार्डनिंग माझं आहे ते अगदीच फ्रीच असतं. बघा थोड्याच वेळात मोगऱ्याची कुंडी खाली करून परत मोगरा भरून देण्यात आलेला आहे. तर आता ह्या मोगऱ्याची कुंडी वरपर्यंत मी माती टाकलेली आहे, कारण आपला जो सुका कचरा आहे तो कुजणार आहे, त्याचं खत होणार आहे. तर त्याच्यामुळं ही माती आपसुकच खाली जाणार आहे. मग माती खूप जास्त खाली गेल्यावर वरतून माती टाकण्यापेक्षा मी अगोदरच थोडी जास्त माती टाकलेली आहे. तर 8-10 दिवस सुका कचरा खाली बसायला वेळ लागतो. मग तोपर्यंत आपल्याला पाणी देताना थोडंसं हळूहळू द्यायचं आहे. तर ह्या कुंडीमध्ये मी जास्वंदाचं एक रोप लावलेलं आहे. बघूयात आता ते व्यवस्थित येतं आहे का. आणि इतकी मोठी शेवंती बघा, खूप जास्त शेवंती, किती छान मुळ्या आहेत त्याला. पण आता ह्याचं करायचं काय, तर 2-3 दिवस वाट बघायची. कोण बागप्रेमी येतं आहे का बघायचं. जर कोण आलं तर द्यायचं, बागप्रेमीला द्यायची, नाही तर मग आपल्याच इथं कुठंतरी ही शेवंती चिटकून टाकायची. शक्यतो गुलाबी शेवंती फास्ट ग्रो होते, त्याच्यामुळं मी त्याला सेव्ह करण्याच्या जास्त नादी लागणार नाही. बघूयात आता काय होते ते. तर तुमच्याकडे झालेलं आहे का असं कधी, जी कुंडी तुम्ही एखाद्या रोपासाठी आणलेली आहे तर त्या कुंडीत ते रोप न येता भलतंच दुसरंच कुठलं तरी एखादं रोप येऊन ते छान वाढले. तर माझ्या ह्या शेवंतीने देखील मला खूप जास्त फुलं दिलेली आहेत, आनंद दिलेला आहे. खरं तर निसर्गाचं आभारच मानलं पाहिजेत आपण प्रत्येकाने, की छोट्या छोट्या गोष्टीमधून खूप जास्त आनंद आपल्याला निसर्ग देत असतो. फक्त आपली बघण्याची दृष्टी तिकडे तशी व्हायला हवी. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.